खोटं बोलतात. त्यांना काहीतरी बेस करून निवडून यायचं त्यांना नाही येत ती पण त्यांचा कामाचा दर्जा चांगला नाही आहे त्यामुळे त्यांच्यावर जनता नाराजच आहे. काय बारक पोरग जरी काम घेऊन गेले तरी कामच करतात आहे मामा त्याच्यामुळे मामाला सोडून इंदापूरमध्ये 60 ते 70% मतदान होईल. प्रवीण माने हो. मंडळी आता आपण आलो आहोत इंदापूरमध्ये. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हे तुतारीचे उमेदवार आहेत, प्रवीण माने हे अपक्ष उमेदवार आहेत आणि घड्याळाकडून दत्तामामा भरणे हे उभे आहेत. या तिघांमध्ये जनतेच्या मनामध्ये नक्की कोण आहे बघूयात आपल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी विकास जाधव आणि तुम्ही पाहताय कसं काय मंडळी. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपल्याकडे जवळपास मामा आहेत. या अलीकडून या थोडं मामा. बरं चला, हा तुम्ही बोला. काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? दत्ता मामा भरणे. भरणे मामा आमदार होतील. कशामुळे बरं? विकास आहे मामांचा. बरं, काय काम आहेत मामांची? मामाचा रस्ते आहे, सभा मंडप आहेत, लोकांच्या गोरगरिबांच्या गरजूंचा कामं केलेली आहेत मामांनी. बरं, विरोधी पक्ष म्हणतात की कामं चालण्यात निश्चित चर्चा खोटं आहे. बोलतात. त्यांना काहीतरी बेस करून निवडून यायचं त्यांना नाही येत ती पण बरं, येतील मामा निवडून. मामाच निवडून येणार. किती इंदापुरात लीड किती भेटेल मामांना? मामांना लेडी बेसन की 4-5 हजाराचं इंदापूर सिटीतनं. बरं, किती मतदान आहे इंदापूरचं? इंदापूर तसं नाही एवढं सांगता येणार पण 4-4.5 हजार मतांनी निवडून येतो. बरं, ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. द्या इकडे या. थांबा सगळे थांबा, इथंच थांबा. काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? हर्षवर्धन पाटील भाऊ. हर्षवर्धन पाटील आमदार होते. बर, तर आता मामा म्हणत होते भरणे मामांनी विकास कामं केलेत म्हणून. काय काय कामं झालीत का आपल्याकडे? नाही, कामं झाले पण जी कामं केली त्यांनी त्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट पद्धतीचा होता. त्यामुळे त्या कामाचा काय क्वालिटी नाही त्या कामाची. बर, हर्षवर्धन पाटील आमदार होतील त्यावेळेस? 100% होणार. बर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण थोड्या वेळात सगळ्यांच्या मतं घेऊयात. चला, काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार? हर्षवर्धन पाटील साहेब. बरं, का बरं? काय व्यक्ती चांगली, त्यांचा कामाचा दर्जा चांगला नाही आहे बरं त्यामुळे त्यांच्यावर जनता नाराजच आहे. बरं, जर समजा प्रवीण माने यांनी जर मतं खाल्ली तर ते नक्की कोण? नाही ते राष्ट्रवादी ह्याचे भरणेचेच खाणार. भरणे मामाचीच मतं खाणार. बरं, त्याचा फायदा हर्षवर्धन पाटलांना होईल. 100% होणार. बरं, चला इकडे या. काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार? 2 मिनिट थोडं मागं. हर्षवर्धन पाटील आमदार होणार. आमदार होतील 100%. बरं, इंदापूर शहरातून किती टक्के मतदान त्यांना होईल? इंदापूर शहरातून 60-70% होईल मतदान. 60-70% तुतारीला मतदान होईल. 100% होणार. का तर जनता नाराज आहे बरं. मामांवर. कशामुळे नाराज आहे? काय नाराजगीचं कारण काय? काय अंतर्गत गोष्टी असतात त्यामुळे नाराज आहे. बरं, ठीक आहे. भरणे मामांनी विकास कामं केली का 10 वर्ष? बर्णे मामाने विकास कामं केली, रस्त्यांची कामं केली, संस्था वगैरे ही काढलेली नाही त्यांनी. बरं, त्याच्यामुळं जनता नाराज आहे. बरं, येतील ह्यावेळेस 100% हर्षवर्धन पाटील येणार. बरं, चला आपण पुढे बोलूयात. नमस्कार. काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार? हर्षवर्धन पाटील. बरं, का बरं? हर्षवर्धन पाटलाचं कार्य चांगलं आहे. बरं, शाळा, हायस्कूल, कॉलेज बाउंचीच आहे तिथे. बरं. भरणे मामांनी 10 वर्षात बरं विकास काय नाही मालवाडीचा तर रस्ता उकरून टाकला कुत्र्याने. केला. बरं, हा कुत्र्याने- उकरला तर काय झालं तिथे? बरं, होतील ह्यावेळेस हर्षवर्धन पाटील आमदार होतील ह्यावेळेस. 20-25 हजाराने आमदार आहेत. बरं, इंदापूर शहरातलं किती टक्के मतदान त्याचं आहे? 80% मतदान होईल. काय बोलताय? हर्षभाऊला. बरं, चला आता आपण यांना विचारू. हा, काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार? हर्षवर्धन पाटील. बरं, का बरं? हर्षवर्धन पाटलाचं काम चांगलं आहे. संस्था आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत, कारखाना आहे. ह्यांचं काय आहे? भरणे मामा खरं तर विकासावरती बोलतात असं म्हणतात. काय विकास कामं झालीत का? अजूनपर्यंत तर काय विकास नाही. विकास फक्त पुढऱ्यांचाच झालाय. बरं जनतेचा काय झालाय? बरं, काय प्रश्न आहेत जनतेला इंदापूरचे? गाव पुढऱ्यांनी जनतेला विश्वासच घ्या नाही. काय प्रश्न आहेत इंदापूरचे जे पुढं सोडवले पाहिजेत? इंदापुरात प्रश्न काय नाही, सगळं शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. बरं ज्यावेळेस पवार साहेब आणि उद्धव साहेब सरकार होतं त्यावेळेस गायच्या दुधाला 38 रुपये भाव होता. बरं आता यांचं सरकार आले, ह्यांनी 28 रुपये केला. 7 रुपये अनुदान देतो म्हणजे कुणाला दिलं अनुदान ह्यांनी? बरं अजून शेतकऱ्यामध्ये अनुदान नाही मिळालं. त्यामुळे ओनली वन पवार साहेब. बरं, प्रवीण मानेंच्या उमेदवारीचा फायदा नक्की कोणाला होईल? प्रवीण मानेच्या उमेदवाराचा फायदा नेमका हर्षवर्धन पाटलाला होणार. बरं, त्याच्यामुळे बरं. प्रवीण माने हा मतदान ह्यांचा खातो या बरं बरं बरं, मग येतील हर्षवर्धन पाटील. 100% हर्षवर्धन पाटील येणार. बरं, चला या इकडे पुढे या. तुम्ही बोला. हा, काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? हर्षवर्धन पाटील साहेबच आमदार होणार. का बरं?
कारण त्यांचं संस्था कारखाने आपल्याला कारखाने व्यवस्थित चालले पाहिजेत. आमदार झाल्यानंतर सगळे गोष्टी प्रश्न विषय मार्ग लागतील. त्यामुळं हर्षभाऊंचं जास्त बर्णे मामांची काही विकास काम आहेत का? काही सुद्धा नाही. आमच्या गावात मारवाड नंबर 2 मध्ये टाकी उंच पाण्याची आणि पाईपलाईन केली आणि 1 नंबर मावाडीला विहीर पाडली. मग ह्यांचा विकास हा का? मग पाणी प्यायचं कसं जनतेने? आणि जुन्या 10 वर्षाच्या काळातल्या पाईपलाईनीला जनजीवनचे बॉक्स बसून ह्यांनी फोटो काढून नेलेत अधिकाऱ्यांनी. आणि त्यांनी असं ठरवलं की आता आम्ही विकास केला, पण कसा विकास केला नक्की? 1 नंबरला विहीर पाडली, 2 नंबरला टाकी आणि पाईपलाईन. पाणी प्यायचं कसं जनतेने? असा जर विकास केला तर ह्यांना मतं द्यायची कशी? त्यामुळे सगळं जे काय असेल ते आता हर्षवर्धन पाटील साहेब आमदार झाल्यानंतर काय मार्गी लावायचे ते मार्गी लावता येईल आता. हे आता कार्यकर्त्यांची काही मतं आहेत. बरं चला, काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील. का बरं? काय ऊसाची लय परिस्थिती 10 वर्षात बेकारी झाली. काय प्रश्न आहे तुमचा? जे शेतकऱ्यांची छोटे मोठे शेतकरी आहेत त्यांचा ऊसच जात नाही. जे मोठे मोठे शेतकरी त्यांचा ऊस बारामध्ये अॅग्रो ह्याला जातो. बरं जे 10-5 एकरावाले शेतकरी ह्यांना ऊसाची इतकी अडचण झाली की शेवट बळच कोणाला तर द्यावा लागतो. बरं, हर्षवर्धन पाटील होतील आमदार यावेळेस? हो 100%. बरं, चालतंय. नमस्कार मामा, कोण होणार तालुक्याचा आमदार? अरे बा, या इकडे बोलूयात आपण. नमस्कार. नमस्ते, बोला की. काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील आमदार होतील. हो, कशामुळे बरं? गेली 50 वर्ष कैलासवासी शंकररावजी पाटील हां, यांनी ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे. बरं. आणि त्याच धर्तीवर माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी या शेतकऱ्याच्या अडचणी असतील, दलितांच्या अडचणी असतील, गोरगरिबांच्या अडचणी असतील, संस्थेच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून, शेतीच्या माध्यमातून सर्वांच्या अडचणी सोडवलेल्या आहेत. गेली 10 वर्ष सत्ता नसताना सुद्धा लाखो लोक साहेबाकडे येतात. सर्व ह्याच्या शासकीय योजनांच्या माध्यमातून सुद्धा हर्षवर्धन पाटील साहेबांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे जनतेला. शिवाय पवारसाहेबांची साथ महत्त्वाची आहे. हर्षवर्धन पाटलांचे संस्थेच्या माध्यमातून जे कर्मचारी नोकरीला लावलेले आहेत आणि त्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आणि त्यांनी जे 20 वर्ष तालुक्यामध्ये जे राजकारणाचं जाळं पेरलेलं आहे त्याच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटलांनी अनेक लोक उभा केलेली आहेत. त्यानुसार एकंदरीत विचार तालुक्याचा केला असता आत्ता सध्या तालुक्याचा कल हा हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर आहे आणि हर्षवर्धन पाटील हे 100% आमदार होतील अशी आम्हाला वाटतंय. खरं तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की पुढारी सोडता जनतेचा कल नक्की कोणाच्या बाजूने आहे? जसं पवार साहेबाला पुढाऱ्यांनी सोडलं तसं हर्षवर्धन पाटील साहेबाला पुढाऱ्यांनी सोडलं असेल तरी जनतेचा कल हा हर्षवर्धन पाटील साहेबांच्या बाजूने जास्त आहे. हे तुम्हाला मी आज सांगतो. कारण सर्व हर्षवर्धन पाटील हे 100% आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हर्षवर्धन पाटलाच्या हक्काचं मतदान आणि त्यांनी केलेला विकास. हां, आता विरोधकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर विरोधकाने जर 10 वर्षात जर विकास केलेला असेल तर मग साडे वाटण्याची वेळ का आली? शिवाय तुम्ही रस्ते बघा, रस्त्याची काय अवस्था आहे. ज्या गावाला 10 कोटी रुपये दिले, 15 कोटी रुपये दिले, तुम्ही तिथं जाऊन त्या स्थानिक लोकांना विचारा की बाबा ह्या गावचा विकास झालाय का? आमच्या बाबुळगावला वॉटर सप्लाय दिलेली होती 75 लाख रुपयाची, ते सध्या बंद आहे, पडून आहे, पाणी नाही. 12 लाख रुपये म्हणले 12 कोटी रुपये बाबुळगावला दिले. तुम्ही जाऊन बघा विकास आहे का त्या लेवलवर? नाही ना. परिस्थिती सध्या गंभीर आहे. फसवेगिरीचं राजकारण या तालुक्यात. विकास कामं फक्त कागदावरती आहेत का? विकास कामं कागदावरती असतील, सरकारी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून चुकीची काय माहिती गेलेली असेल, पण प्रत्यक्षात ज्या वेळेला तुम्ही बघाल की ह्या गावाला एवढी रक्कम दिली आहे तर तिथं जाऊन जर तुम्ही बघितलं तर त्या योजना अस्तित्वात नाहीत. अशी परिस्थिती आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये केलेला रस्ता आता सध्या त्या रस्त्याची दुरावस्था तुम्ही जाऊन बघा. ठराविक माणसाला कॉन्ट्रॅक्टर
ठराविकच माणसं तिथं, वॉटर सप्लायच्या माध्यमातून तीच कॉन्ट्रॅक्टर, रस्त्याच्या माध्यमातून तेच कॉन्ट्रॅक्टर, अशा पद्धतीचं वातावरण चुकीचं झालेलं आहे. त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटलांनी जो केलेला विकास आहे, हर्षवर्धन पाटला आणि जो जातीवादी पक्ष आहे, त्या जातीवादी पक्षानं दलित मुस्लिमांची फसवणूक केलेली आहे BJPने, आणि घटनेच्या माध्यमातून लोकांनी त्रास दिलेला आहे त्या BJPला. त्याच्यामुळं दलित मुस्लिम हे सर्व हर्षवर्धन पाटील साहेबाच्या बाजूनं आहेत आणि शरद पवारांच्या बाजूने आहेत. त्यामुळं हर्षवर्धन पाटील हे 100% 110% आमदार होणार, हे 100% सांगतो. चला आपण पुढे जाऊयात आता. चला या. नमस्कार. आंबा आंबा नमा नमा इकडे अलीकडं कोण लागतं. काय वाटतंय कोण होणार तालुक्याचा आमदार? नाही का तसलं आपल्याला बर या इकडं. मामा कोण होणार तालुक्याचा आमदार? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील. हवा आहे त्यांची. बर हवाचं भानगड नाही ते येणारच. निवडून येतील. बर इंदापूरमधनं काय वातावरण म्हणजे कसं आहे इंदापूरचं वातावरण साधारणतः? कोणाच्या बाजूनं कल आहे झुकता जरा? झुकता कल कसा का ना आणि टायमाला हर्षवर्धन येणार आहे. आणि ते कसं माहिती का, काटाव येणार आहे. काटाव. रसिकेश रस्सी. काटाव तगडी लढत होईल. तगडी जर दोघात पण प्रवीण मानेंचं काय वातावरण ते इकडं? मतदान खाणार, कोणाचं खाणार? सगळ्याच खाणार. बर काय वाटतंय कोण होणार तालुक्याचा आमदार? दत्तामामा बरणे. बर्णे मामा होतील. इकडं लोक म्हणतात तू तरी, इकडं म्हणताय बर्णे मामा गाड्या. बरणे मामा त्यांची कामं चांगली आहेत. बर काय वातावरण आहे एकंदरीत इंदापूरमध्ये? किती टक्के मतदान बर्णे मामांना होईल? किती टक्के मतदान हर्षवर्धन पाटलांना होईल? बरणे मामाला 75% मतदान होईल. बर विकास कामं केलेत का बर्णे मामांनी? हो, काय काम? 100%. रोडची कामं आहेत, ब्रिजची कामं आहेत, बऱ्यापैकी म्हणजे 90% कामं पूर्ण केली. बघायला विचारत आपण. काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार? तालुक्याचा आमदार मामाचं बर्णे मामा आमदार होते. 100%. एक 10 वर्षामध्ये बर्णे मामांची काय कामं होती? भरपूर कामं केली. कुठली देवळं सोडली नाही ती, कुठलं रस्तं सोडलं नाही, तर कुणाचं एखाद्याचं सुख दुःख सोडलं नाही, किंवा कुणाचं म्हणजे बरीच कामं केली मामांनी. मामांनी कामं केली. भरपूर कामं केली. किती टक्के मतदान मामांना पडलं इंदापुरात? मामांना मतदान 75-80% मतदान पडेल. बरं इंदापुरात. हो. चला काय वाटतंय कोण होणार तालुक्याचा आमदार? तालुक्याचा आमदार प्रवीणभाई माने. का बरं तसं तर? त्यांचे काम अजून त्यांना संधी देतो मी. संधी दिल्यानंतर त्यांचं काम तुम्हाला योग्य वाटेल तर मतदान करा. बरं 5 वर्ष संधी देऊन बघा त्यांना. बरं म्हणजे बर्णे मामा असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील, या दोघांपेक्षा प्रवीण माने कशा पद्धतीने कामं करू शकतात तुम्ही असं? काम ह्यांच्यापेक्षा 4 पट अधिक वेगाने काम करू शकतील. बरं ठीक आहे. नवा पर्याय. नवा पर्याय, नवीन बाजी पाहिजे. इंदापूरमध्ये वातावरण कसं आहे प्रवीण मानेचं? इंदापूरमध्ये चांगली परिस्थिती आहे. बरं किती टक्के मतदान इंदापूरमध्ये त्यांना पडेल? इंदापूरमध्ये 60 ते 70% मतदान होईल. प्रवीण मानेंना. हो. बरं चला काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? प्रवीण माने. प्रवीण माने आमदार होते. बरं कसं वातावरण आहे प्रवीण मानेंचं इंदापूरमध्ये? 1 नंबर वातावरण आहे आता. युवकामध्ये जोश आहे. बरं किती टक्के लोक इंदापूरमधले, किती टक्के मतदान? तसं नाही सांगू शकत. बरं तरी सांगू शकत नाही, पण आता सध्या लाट प्रवीण मानेची. बरं प्रवीण माने आमदार होतील. 100% होणार. काय वाटतंय कोण होणार तालुक्याचा आमदार? मी सर्व्हिस सर्व्हिसला आहेत तुम्ही, या इकडे विचारूयात. आमचं सुखात आहे. आम्ही कुठं दोन्ही हात आहे आमचं. तुमच्या दोन्ही दगडावरती हात आहे. आम्हाला काय आता लवकर लागणार आहे आम्हाला. काय आम्ही कुठं कामात जाणार आहे का? नाही, विषय सोडून द्या. बरं वातावरण कसं आहे? कोणाचं वातावरण आहे इकडे? आज सांगतात नाही वाटायला. बरं टाईट फाईट होणार का एकदम? नाईट फाईट होणार, बरं फिल्टच होणार आहे. हा. बाबा काय वाटतंय कोण होणार तालुक्याचा आमदार? कोणाला करायचं तालुक्याचा आमदार ह्यावेळेस? आमदार त्याच्या मग भरणं वाटतंय. बर्णे मामा होतील शक्यता आहे. बर चला इकडं बायाला विचारू द्या. काय वाटतंय? हर्षन पाटील तुतारी. का बरं? कारण की त्यांचं म्हणजे आम्ही कट्टर आहे पहिल्यापासून त्यांचं. बर हां त्याच्यामुळं 10 वर्ष आमदार होते की बर्णे मामा? हां ते झाले असते पण आता 100% हर्षन पाटील होणार. बर
बर्णे मामाने 10 वर्षात कामं केली का? हां मामाची कामं असतील पण आम्ही कट्टर हर्षण पाटील आहे त्याच्यामुळे आम्ही हो पण हर्षवर्धन पाटील यांच्या हां 5 वर्षामध्ये काय कामं करावीत त्यांनी? त्यांनी तेच की रोजगार वाढवावं. बरं काय प्रश्न आहेत इंदापूरचे? हां तेच की रोजगार वाढवा मुलांना कामं बिमं द्यावी तेच. बरं. हां त्यासाठीच बरं दुसरं काय नाही माहिती. होतील आमदार हर्षवर्धन पाटील? हो होते ना 100% होते हर्षण पाटील साहेब. चला या पुढे या. नमस्कार, काय वाटतंय तालुक्याचा आमदार कोण? बर्णे मामाच होणार. बर्णे मामा आमदार होणार. बर इकडे विचारू द्या आता. काय वाटतंय कोण होणार तालुक्याचा आमदार? मामा. मामा कशामुळं? विकास, बर काय विकास कामं केले? सर्वांगीण विकास आहे जनतेचा. रोड, रस्ता, पाणी बर प्रश्न सुटलेत सगळे? सगळे. काय प्रश्न आहेत का अजून की जे पुढच्या 5 वर्षामध्ये सुटले पाहिजे इंदापूरमध्ये? सुटणार की बर काय प्रश्न आहेत पण? काय म्हणजे असंच आपले. बर बर्णे मामा आमदार होतील ह्यावेळेस. हां कितीच लीड भेटेल इंदापूरमध्ये? 20,000 आहे पूर्ण. 20,000चं मतदान पडेल. पुढंच जास्त. पुढं निवडून येतील 20,000. बर चला इकडे या. आता बोलल्यात काय आता हसून दे. असू द्या सगळ्यांनी बोलला असते. मामा बोलतात. हा काय वाटतंय कोण होणार तालुक्याचा आमदार? बरं मामा बर्णे मामा. का बरं? लय काम करताय हा काम लय होते ते मांदाळे बर काय कामं केलेत मामाने? लय रस्त्यान काय बी मागे ते नाहीच म्हणले हा काय बी करून घ्या होणार आमदार 1 नंबर. बर चला बाबा काय वाटतंय कोण होणार आमदार? बर्णे मामा बर का बरं? कामं त्यांनी लय केलेली ते. गोरगरिबाचं जनता आहे तो राजा आहे. हा. कुठली बी काय बी असली तरी नाहीच नाही शब्द तोंडात नाही. काय बारक पोरग जरी काम घेऊन गेलं तरी कामच करतात हे मामा. त्याच्यामुळे मामाला सोडून आणि मामाचं कुठल्या पक्षाचाही म्हणत नाही. हा, हा, हा. कुठल्या पक्षाचाही बोलत नाही बाकी सरकार. सोडूच शकत नाही ते ना. पण काम करणार फक्त त्याच्या पत्र जायला पाहिजे. चालत चालत थांबलं नसं तर गाडी उभा करून आम्हाला घेऊन जातो. चला बंगल्यावर. बाकीचे काचा सुद्धा खाली घेत नाही. काळ्या गाडीच्या काचा. मग खरं नाही बरोबर आहे. म्हणजे आमदार होतील बर्णे मामा ह्यावेळेस? 100%. हॅट्रिक मारणार? 100%. बर चला पुढं जाऊयात आता आपण. या नमस्कार, काय वाटतंय कोण होणार तालुक्याचा आमदार? आता या वातावरण तर पवारसाहेब आल्यापासून जरा वेगळंच आहे. बर तर सगळं संपूर्ण आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे कल आहे. बर त्याच्यामुळं इथं तुतारी 100% येणार. इंदापुरात तो तरी वाजणार. तुतारी 100% वाजणार. बर तुतारीशिवाय पर्याय नाही. विकास कामं केली का बर्णे मामाने? विकास कामं झाली बरं. पण ते विकास कामं आता तुम्ही कशी झाली कशा पद्धतीने झाली हे जनतेला माहिती. बर हर्षवर्धन पाटील ह्यावेळेस निवडून येतील. पवार साहेबांचा 100% जो पवार साहेब उमेदवार देतात ते निवडून येतो. बर हा आजपर्यंतचा इतिहास आहे. बर पवार साहेब म्हणतील तिकडे जनता इंदापूर तालुक्यातील असेल. त्यामुळं यावेळेस तुतारी 100% वाजणार म्हणजे वाजणार. बर मंडळी, जसं की आपण बघितलं इंदापूर तालुक्यातील जनतेची मतं ही वेगवेगळी आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये इंदापूरचा आमदार कोण होणार हे आता स्पष्ट होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.